नमस्कार मित्रांनो, माझं नाव सचिन. तर त्रेतायुगात जेव्हा रामांना कळालं की आता मला वैकुंठाला जायची वेळ आलेली आहे, तर त्यांच्या लक्षात आलं की हनुमान काही मला जाऊन देणार नाही. तर त्यांनी आपल्या पायाने एक छोटीशी दरार जमिनीमध्ये केली आणि स्वतःच्या हातातली सर्वात आवडती अंगठी त्याच्यात टाकून दिली. आणि मग सगळ्यांना बोलायला लागले की बाबा माझी अंगठी हरवली मिळत नाही आहे. लक्ष्मण आणि बऱ्याचशा सेवकांनी अंगठी शोधायचा प्रयत्न केला. अंगठी काही कोणाला सापडली नाही. तर त्यांनी असं सांगितलं की अंगठी जी आहे हा हनुमानच आणू शकतो, त्यालाच मिळू शकते. तर त्यांनी हनुमानला बोलवलं. श्रीरामांनी हनुमानला बोलवलं आणि तेव्हा सांगितलं की या या गॅपमधून अंगठी खाली पडलेली आहे. तर हनुमान आपलं सूक्ष्म रूप घेतात, छोटंसं रूप घेतात आणि त्या त्या गॅपमधून आतमध्ये निघून जातात अंगठी शोधत शोधत फार खाली जातात आणि ते पोचतात नागलोकात. नागलोकात त्यांना वासुकी नाग भेटतात, जे तिकडचे राजे असतात. तर ते बोलतात, बाबा का हनुमान तू इथे का आलायस? तर हनुमान बोलले की माझ्या माझ्या रामाची अंगठी हरवली आहे, ती शोधायला मी आलो आहे. तर तर वासुकी खुद करून हसतो आणि बोलतो, अरे बाबा परत आलास? तर बोले, महाराज तुम्ही असं का बोलताय? तर ते बोले, पाठी बघ. तर पाठी जेव्हा बघतो तर अंबार लागलेला असतो अंगठ्यांचा. तर हनुमान बोलतात, ह्याच्यात माझ्या राजाची, माझ्या देवाची, माझ्या रामाची अंगठी कोणती? तर ते म्हणतात की हनुमान, ह्या सगळ्याच अंगठ्या ज्या आहेत ह्या रामाच्या आहेत. प्रत्येक युगात तू खाली येतो, त्रेतायुगात तुम्ही खाली येता अंगठी शोधत आणि ती अंगठी इथे तुम्हाला सापडते. तर हे युगोयुग चाललेलं आहे आणि पुढे पण चालत राहील. तर बघा किती अनोखी गोष्ट आहे. ह्याच्यातून आपल्याला मल्टिवर्स आणि आपण जे बोलतो सतयुग, त्रेतायुग, हे युग जी रिपीट होतात, परत ही सायकल रिपीट होते. जसं आता कलियुग चालले, कलियुग संपेल आणि परत सतयुग चालू होईल. तर ह्याचं एक प्रमाण आहे की ही जी सायकल आहे ही रिपीट होत राहते आणि परत राम येतात, परत हनुमान तीच अंगठी शोधतात आणि परत ती त्यांना अंगठी मिळते. आणि तेव्हा त्यांना माहिती पडतं की हे तर लीला आहे, देवाची लीला आहे. वैकुंठाला जाण्यासाठी हनुमानाला थोडंसं उल्लू बनवण्यासाठी ही एक लीला आहे. तर किती अनोखी गोष्ट आहे बघा. आवडली असेल माहिती तर डू लाईक अँड शेअर अँड कॉमेंट ऑल्सो प्लीज. नमस्कार.